भजनी माझे रंग भरी 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 भजनी माझे पाहिन भक्ती भाव धावये पाहिन भक्ती भाव धावये पाहिन भक्ती भाव धावये पाहिन भक्ती भाव धावये मंगलमूर्ते धावये मंगलमूर्ते धावये मंगलमूर्ते धावये मंगलमूर्ते हनुमंताचा गोविंद विनवी हनुमंताचा गोविंद विनवी गोविंद विनवी गोविंद विनवी गोविंद विनवी गोविंद विनवी हनुमंताचा गोविंद विनवी हनुमंताचा गोविंद विनवी ते मज चरणी ठाव धावये 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 मंगलमूर्ते 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 भगवान श्रीमन महागणाधिपती श्री गणेश ज्याची अनन्य साधन अशी कृपा आम्ही आमच्या जीवनामध्ये निर्विघ्नता सिद्ध करण्याकरता भगवान गणेशाला पाचारण करतो. विघ्न आहेच तसं नेते घ्नंती सा विघ्ना घाताकडे नेते त्याला विघ्न म्हणतात. आणि जीवनामध्ये आपला घात काय करतो? आपला अहंकार, आपली अश्रद्धा, जीवनामध्ये सदाचारापासून दूर जाणं, जीवनात जे करू नये त्याकडे मन जाणं. असं म्हणतात मन हे संतांच्या ताब्यात द्यावं. जीवन हे मातापित्यांच्या स्वाधीन करावं आणि आयुष्यही सत्कर्माच्या स्वाधीन केलं पाहिजे. पण या तिन्ही गोष्टी मनुष्य करत नाही आणि त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकत्र ज्या ठिकाणी येतात की आपलं मन चांगलं व्हावं, आपण सदाचारी व्हावं, आपण आपली जीवनामध्ये कुठेतरी श्रद्धा समर्पित असावी, या सगळ्यांचा संगम असणं याचंच नाव आहे भक्ती.
आणि म्हणून भक्ती खूप करतो पण मन चांगलं नाही, भक्तीचे प्रदर्शन खूप पण जीवनात सदाचार नाही, भक्तीचं प्रदर्शन खूप पण मुळात कुठं श्रद्धाच नाही, त्याला भक्ती म्हणत नाही. त्याला संतांनी नाव दिलेलं आहे दंभ. त्यामुळे जीवन या दंभाने भरलं असेल तर त्याला दांभिक म्हणतात, आणि जीवन या 3 गुणांनी युक्त असेल तर त्याला भक्त म्हणतात. भक्ती त्रिपदा गाथा. शास्त्रामध्ये भक्तीला 3 पायाचं म्हटलंय. त्रिपदा गाथा चतुपुरुषार्थ सिद्धता, आणि तिचे 4 पुरुषार्थ आहे. 3 पायांनी का जाते? 1 पाय ब्रह्माचा, दुसरा पाय विष्णूचा आणि तिसरा पाय महेशाचा. संपूर्ण या चराचराचा खेळ चालवणाऱ्या 3 देवता, या 3 देवता या तिची चाल ठरवतात, तिची दिशा ठरवतात, आणि त्यातून 4 पुरुषार्थ सिद्ध होतात. ते 4 पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माने सुरुवात केली तर मनुष्याला मोक्षाची भीक मागाच लागत नाही. सुरुवात धर्माने करावी. जो धर्माने वागतो त्याला अर्थाची कमी राहत नाही. जो धर्माने वागतो त्याच्या इच्छा कधी अपूर्ण राहत नाही, जर त्या सदिच्छा असतील तर. त्यामुळे धर्म ती जीवनाची सुरुवात असावी आणि मोक्ष हा जीवनाचा शेवट असावा. त्याकरता जीवनात एकच अलंकार धारण असावा, त्याचं नाव आहे भक्तिरंग. हा भक्तिरंग आपल्या जीवनाला चिटकावा. रंगाचा अर्थ काय? आणि रंग भक्तिरंगा नांदतो कुठे? मनुष्याच्या ठाई ज्या साऱ्या वृत्ती असतात. वृत्त म्हणजे भूगोलात सारे शिकले आहे. कुणीकडे जायचं ती दिशा ही वृत्त असत, आणि तो व्याप त्याचे नाव आहे वृत्त. आणि त्या वृत्तामध्ये ईश्वर भरला की त्याची वृत्ती होते. त्याच्यामुळे या वृत्तींना सांगावं लागतं की तुम्ही भगवंताची कास धरा, अलत्या भलत्याच्या ठाई लागू नका. तंबाखूची वृत्ती असावी, त्याचं नावच आहे तंबाखू. जितकं फालतू आहे त्याची दोस्ती. बाख म्हणजे दोस्ती, बिहारी शब्द आहे हा. मला वाटते की तंबाखू पहिले बिहार मध्ये आला असं. हा, बाख म्हणजे दोस्ती. आणि कशाची दोस्ती? तर म्हणे तमाची. सारे दुनिया तमोगुणाला सकाळ संध्याकाळ खाते, त्याला छातीशी लावून ठेवते, ठाऊकर, लवकर, तिकडे लवकर, तरी दुनिया समजत नाही. यातून निघण्याकरता भक्तिरंगाशिवाय कुठलाही उपाय नाही. त्यामुळे भक्ती ही भक्तिरंगात रंगली पाहिजे, म्हणून त्यांना आवाहन केलं पाहिजे. सकळ वृत्तींनो उठा चला, उठव अनुभव प्रीत अनुराग. संगे खेळूया रंगपंचमी. या सत्वर जाऊया यमुना तटी गोविंद. प्रभू खेळो लुटू भक्ती आनंद. या खेळू आज की होळी, भगव्यास गडी वनमाळी. या खेळू आज की होळी, भगव्यास गडी वनमाळी. वनमाळी या खेळू आज की होळी, भगव्यास गडी वनमाळी. सुवर्ण रंग
भगवान श्रीहरीची असीम कृपा, हा भक्तिरंग ज्याला ज्याला कुठे लागला असेल त्याचे भाग्यवान आहे. रंग नावाची गोष्ट आहे. रंगाचा अर्थ काय? लाल असला, पिवळा असला, हिरवा असला म्हणजे तो त्याला रंग म्हणा. इंग्रजीत विचारलं तर रंग म्हणजे कलर. परंतु रंगाचा शास्त्रीय अर्थ काय? रुष्यती अंगेसा रंगा. पांडुरंगाला पांडुरंग का म्हणतात? पांडुर्वर्णेती इति पांडुर्वर्णम रुष्यते अंगांगे इति सा पांडुरंगा. सत्वाचा रंग तो सफेद, की ज्याला मिठी मारल्याने सत्वाशिवाय जीवनात काहीच राहत नाही, अशा तत्वाला पांडुरंग असं म्हटलं आहे. सत्वेती शुचितेती विभवा. पांडुरंगाचं वैभव काय? सत्व आणि शुद्धता. जिथे पांडुरंग आहे त्या ठिकाणी सत्वाच्या शिवाय काही नाही. जिथे पांडुरंग आहे त्या ठिकाणी शुद्धतेशिवाय दुसरं काहीही नाही. जिथे सत्व आणि शुद्धता आहे तिथेच भक्ती नांदते. तिथल्या ऐश्वर्याला शाश्वत चिरंतन अवस्था प्राप्त होते. म्हणून जिथे सत्व आहे, जिथे शुद्धता आहे तिथे तेजही आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न नीळ भाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न नीळ भाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न नीळ अगणित लावण्य तेज पुंजाळे. अगणित लावण्य तेज पुंजाळे, नवर्ण वेदी शोभा. पांडुरंग असा सावळा विठ्ठलू कर नाटकू, ते नाही मज लावियला वेळू. पण आहे कसा? पांडुर्वर्णेती. रंगते जे शुद्धी आणतात, रंगते जे बुद्धी आणतात, रंगते जे तेज आणतात, रंगते जे प्रेम आणतात. वॉर्निश आणते काय? हे तुम्ही ते पहिलेच वॉर्निंग. हे लावलं तर माकड दिसशील, हे लावलं तर केमिकल अंगाला येईल, हे लावलं तर स्किन डिसीज होतील, तो चीनचा. पुन्हा 12 वाजले चीनचे. जो दुसऱ्याचं धड नाही करत त्याचं धड होत नसते. त्यालाही तकलीफ, पुऱ्या जगालाही तकलीफ. जो स्वतः आनंदाने राहत नाही तो बाजूच्याला आनंदाने राहू देत नाही. एकच आहे आनंदाच्या साठी कारण, त्याचं नाव आहे भक्तिरंग. आणि त्या भक्तिरंगाचा स्वामी कोण आहे? तर भगवान श्रीहरी. आणि म्हणून आम्ही श्रीहरीलाही एक नाव दिलं आहे, त्याचं नाव आहे श्रीरंग. त्याने तर गाव वसवलं. तो नांदतो कुठे? ते गाव आहे त्या कावेरी नदीच्या काठी, श्रीरंगपट्टणम. आपल्या गादीवरचे कृष्णानंदनाथ महाराज श्रीरंगपट्टणमचे होते. तसा त्यांचा जन्म कर्नाटकातला. परंतु त्यांनी ही गादी मुघलांच्या काळामध्ये
हल्ले होता होता ही गादी फिरत फिरत श्रीरंगपट्टणमच्या ठिकाणी जेव्हा निवासी होती, टिपू सुलतानच्या शेजारी त्यांचा समाधी स्थानाचा ओटा आहे. असो, ज्या भक्तिरंगापायी ज्याची प्राप्ती होते त्याचं नाव श्रीरंग, आणि म्हणून त्या श्रीहरीचा नामरंग, श्रीहरीचा भक्तिरंग, श्रीहरीचा प्रेमरंग हे आमच्या जीवनाचं खरं ऐश्वर्य असलं पाहिजे. तिथेच आनंद आहे, तिथेच गोविंद आहे, तिथेच ऋष्यते अर्धे राधा, जिच्याशिवाय भगवंतालाही देव पण येत नाही, श्रीहरीला हरी पण येत नाही, भगवंताला भगवत पण येत नाही, त्या सामर्थ्याचं नाव आहे राधा. असे राधा श्रीहरी एकत्रितरित्या भक्तिरंगाशिवाय नांदत नाही. म्हणून सगळ्यांना आवाहन करतात संत आणि म्हणतात, याना खेळू याना खेळू फार सख्यानो, याना खेळू फार, याना खेळू फार, याना खेळू फार सख्यानो, याना खेळू फार, सख्यानो, याना खेळू फार, सख्यानो, याना कैसा लभना भला समय हा, कैसा लभला भला समय मनास देई मोद, मोद मनास देई मोद. गोविंद प्रकृती राधा म्हणते, गोविंद प्रकृती राधा म्हणते, करूया हरीसी विनोद सख्यानो, याना खेळू फार, याना खेळू फार, याना खेळू फार, सख्यानो, याना खेळू यानो याना खेळू सख्यानो, याना इच्छाच तशी होते. संत सान्निध्य असो, देव सान्निध्य असो, भक्ती परंपरा असो, ज्याचा स्पर्श ज्याला झाला तो भगवंताशिवाय आपलं जीवन कंठू शकत नाही. श्वासे श्वासे ती गोविंद, पदे पदे ती श्रीधरा. प्रत्येक श्वासा गणिक गोविंदाचं नाम आणि प्रत्येक पावला गणिक श्रीधराचं नाव. त्याशिवाय समर्पण होऊच शकत नाही. आता भारताचा सैनिक आहे, तुम्ही आम्ही गाठी घातो, आता रंग खेळू, आता काय करू. तो बिचारा त्या सियाचीनच्या बॉर्डरवर थंडीत बर्फात, साप आहे, किडे आहे, किटकुल आहे, अंधार आहे, किंवा छातीत गोळी जाईल सांगता येत नाही, पण त्यातही त्याचं प्रेम आपल्या मातृभूमीवर, त्याची श्रद्धा आपल्या देशावर. आणि केव्हा असा समय होईल की या देशासाठी माझं जीवन बलिदान होईल याची वाट पाहत असतो. अरे भक्ती करणारा तर सकाळ संध्याकाळ खिचडी खाते, साबुदाण्याची खिचडी, शिंगाड्याची खिचडी, खजूर, ताक, हे नाही केलं काय, ते नाही केलं काय, भेंडी बी चालते, तळून घे. त्याला तहान लागली तर बर्फाचे तुकडे तो चघळतो, त्याला भूक लागली तर कंदमुळं फळाचं तो सेवन करतो. आपल्या मातृभूमीचं रक्षण हा एकमात्र ज्याचा जीवनाचा छंद आहे
तोही रंगाचीच आठवण करतो, मेरा रंग दे बसंती चोला. माये मेरा रंग दे बसंती चोला. हा रंग आहे कशाचा? हा रंग आहे बलिदानाचा, हा रंग आहे भक्तीचा, हा रंग आहे तपाचा, हा रंग आहे देशप्रेमाचा, हा रंग आहे त्याचा तुमच्या आमच्यावर असलेल्या विश्वासाचा, हा रंग आहे तुमच्या आमच्यावर असलेल्या जिव्हाळ्याचा. नाही तर कोण कोणासाठी मरते हो? लाख जवळचा नातेवाईक असो, कोणी कोणासाठी जगत नाही, पण तो जगतो कारण अंतरंगात भक्ती आहे, अंतरंगात प्रेम आहे, अंतरंगात सगळं आहे. एकांतात त्याच्यासाठी सोबत कोणी नसेल, पण त्याला विश्वास आहे कि कौन साथ में होना, जिसके आंचल पर मैं चल रहा हूं, जिसका हाथ पकड़कर मैं मेरे देश की रक्षा कर रहा हूं, मेरे साथ मेरे भगवान का स्वरूप मेरी भारत माँ है. भक्तीचं, श्रद्धेचं, प्रेमाचं स्वरूप रंगाच्या दृष्टीने म्हटलं तर आपल्या राष्ट्रध्वजाचाही ती रंग आहे की नाही? त्यातही रंग आहे, त्यातही रंग आहे. सारा विश्वाचा खेळ रंगातच आहे. आणि म्हणून ही सारी रंगाची होळी खेळत असताना या अशा रंगाची आठवण ज्याला आहे त्याला श्रीरंग प्रसन्न आहे. आणि म्हणून खेळू पांडुरंगा तू मासवे आता, 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 भाग हे अनंत वासुदेवा, भाग हे अनंता वासुदेवा, वासुदेवा, वासुदेवा. खेळ पांडुरंगा तू मासवे आता, खेळू पांडुरंगा तू मासवे आता, खेळ पांडुरंगा तू मासवे आता, सारा ही बाजूला तुमची मुरली, साराई बाजूला तुमची मुरली, तुमची मुरली, तुमची मुरली. तुमची मुरली, तुमची मुरली, पिचकारी भली हाती या घ्या, पिचकारी भरी आधी घ्या, देव पांडुरंगा तुम्हा सवे आता, देव पांडुरंगा तू मासवे आता, देव पांडुरंगा तुम्हा सवे आता. देव पांडुरंगा तू मासवे आता, ध्यान घ्याता तडी खेळाचे आवडी, ध्यान घ्याता तडी खेळाचे आवडी, ध्यान ध्याना तातडी खेळाचे आवडी. रंग जो आवडी आवडी आवडी, रंग जो आवडी त्याते भरा भरा भरा, त्याते भरा. खेळू पांडुरंगा तुम्हा सवे आता, देव पांडुरंगा तू मासवे आता, खेळू पांडुरंगा तुम्हा मासवे आता, रंगिले रंगात रंगवाले चित्त, रंगवावे हे चित्त, हे चित्त रंग
कसा पाहिजे जीवनामध्ये? होळी हा खेळ आहे की होळी हा सण आहे? आदल्या दिवशी होळी पेटवतात, दुसऱ्या दिवशी धुळवड करतात. आता खरं पाहिलं तर दुसरा दिवस हा आहे करीचा दिवस. आता आपल्या संस्कृतीमध्ये वेगळे वेगळे भाव आहे. होळी पेटवतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणे करीचा दिवस आहे बापा, चलत नाही, असं नाही तसं नाही. पण सारे उपट धंदे त्याच दिवशी करते बा, सारे उपट धंदे. पोळा सरला की दुसऱ्या दिवशी कर, काहीतरी कर, उपट कर, म्हणून त्याचं नाव आहे कर. दुसरा अर्थ काय काढावा आता? करई, करई देवता जी म्हणतात की जी अहित करत राहते, ते देवानी तिची एक कथा आहे. अहित देवता सगळ्या मोर्चा घेऊन भगवंताजवळ गेल्या. त्यामुळे का आमच्या नावानं दिवसच नाही, नावाचं फार महत्व आहे. आता मी फिरतो, पुष्कळ देवळात जातो, आता नाव नाही घेत तसं. आता कोणतं नाव कोणाला लागते, अमुक अमुक सेठ तमुक वाल, तो देते पंखा, तो आहे 1,500चा. त्याच्या तिन्ही पथ्यावर त्याचे नाव फिरून राहिले, कमल सेठ. ते नाव ना कोणाला दिसत, पण नाव ठेवलंय, नाव दिल्याशिवाय तो दान नाही करत. नावाचा महिमा मला वाटते पहिलेपासूनच आहे. आपल्याला श्वास देतो तो भगवंत. जरा 5 मिनिटं श्वास रुकला म्हणजे, आता करोनात दिसून राहिला, कुछ तो भी करो ना, करा. अध्यात्म कायले पाहिजे, विज्ञानात सारा आहे, कर ना विज्ञान. आता 140 देशात फैलला तरी लस नाही निघाली, नाही का? 140 देशात गेला ना, मरून राहिले. हरा मी नाही म्हणत, मरून राहिले, उत्मात केली. त्याचा निकाल हाच आहे. भगवंताची कृपा की या भारतामध्ये तेवढा प्रकोप नाही आहे. त्याचं कारण या भारतात हरिनाम रंगते, या भारतात सदाचार आहे, सामर्थ्य आहे, संत कृपा आहे. निव्वळ डॉक्टराच्या अधीन असता तर करोना तिथंच रोखता आला असता. विश्वातला बलाढ्य देश आज हारला. युद्धाच्या भाषा ताबडतोब संपल्या. आहे का युद्धाच्या भाषा टीव्हीवर? सारे थंडे झाले. आता सारे मिळून लढा त्याच्याशीच. म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय की दैवी आणि आसुरी, दैवासुर संपत्ती योग कशासाठी आहे? भगवान गोपाल कृष्ण खोटे नाही बोलले, खोटे नाही बोलले. या जगात 2च शक्ती आहेत, आसुरी आणि दुसरी दैवी. तर तो मोर्चा गेला होता, आम्हाला तर काही स्थान द्या. जसं भागवतात सांगितलं ना, पापाने विचारलं मी कुठं राहू कलियुगाने, तर त्याला स्थान दिलंय. आता काही भागवत सांगत नाही, अधिक महिन्यात सांगतो. तर त्या पापाला सांगितलं की तुला काही आम्ही तिथ्या देतो, त्यावेळी तू मुक्तपणे फिरत जाय. आणि त्याच्यात कर नावाची गोष्ट आहे, ती पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी असते, ज्या दिवशी आम्ही उत्मात करतो. होळी पेटवली की दुसऱ्या दिवशी असते, त्या दिवशी आम्ही उत्मात करतो. त्या पोलीस डिपार्टमेंटला विचारायले, हेलपाटे माय बाप पोट्ट कुठे गेलं, पोट्ट कुठे गेलं, पोट्ट कुठं तरी असते, बरंच बरं असते. तर ही होळी पेटवतात, त्याच्यामध्ये 2 स्तंभ असतात. एक होलिका, दुसरी असते धुंडिका. होलिका ही सतशक्तीचं स्थान आहे, धुंडिका ही करई माता आहे. तिचा दुसरा स्तंभ असतो. त्या दिवशी तिला सांगावं लागतं की बाई तुझी पूजा केली मी, पण तू आता राहायचं नाही, तुला मी भडकावतो. आपलीच बहीण म्हणून होलिका म्हणते की मी हिच्या सोबत
आपलं बलिदान देते. कोणाच्या भरोशावर? तुमच्या आमच्या भरोशावर की तू सदाचारी आहेस, तू सद्भक्त आहे. पहिले मी तुझ्यात जाते. सत्शक्ती सदाचारी शक्ती म्हणते मी तुझ्यात येते. हे भगवत भक्ता मी तुझ्यात येते. हे सज्जना मी तुझ्यात येते. मग ती काठी नुसतीच उभी राहते आणि त्या धुंडिकेला वाटते की माझ्यासोबत होलिका जळून राहिली. त्या होलिकेने काम केलं होतं. भक्त प्रल्हाद त्याच्या बापाने ज्या वेळेला त्याला तुला काय शिकवलं शाळेत? तर म्हणे मला ते आहे ना, प्रल्हादाला विचारलं की तू काय शिकला? प्रल्हादाने वडिलाला काय उत्तर दिलं? प्रल्हाद वदे पितृदेवा, प्रल्हाद वदे पितृदेवा, हेची मज भावे हेची मज भावे. अच्छा, वडील म्हणतात तुला काय आवडते ते सांग. मग काय शिकवलं, कशात आवड निर्माण झाली? प्रल्हाद म्हणतो हेची मज भावे, जीवन विष्णुमय भावे, जीवन प्रल्हाद वदे पितृदेवा, प्रल्हाद वदे पितृदेवा, हेची मज भावे, हेची मज भावे, जीवन विष्णुमय भावे, जीवन विष्णुमय भावे, जीवन विष्णुमय भावे. हिरण्यकश्यपु वात्सल्याने, तो हिरण्यकश्यपू मोठ्या प्रेमाने पोराला मांडीवर घेऊन विचारून राहिला, बाळा उसे सुतासी अति प्रेमाने, उसे सुतासी अति प्रेमाने. सांग सांग बाळा सांग, तुला काय शिकवलं? काय शिकविले सांग गुरुने, काय शिकविले सांग गुरुने, काय शिकविले सांग गुरुने, काय शिकविले सांग गुरुने, वाटत ऐकावे, वाटते वाटत ऐकावे, वाटत ऐकावे, वाटत ऐकावे. सांगू बाबा सांगू, सांगतो तुम्हाला ऐका. हे जीवन विष्णुमय भावे, जीवन विष्णुमय भावे, जीवन विष्णुमय भावे, जीवन विष्णुमय भावे. आता हे सगळं ऐकल्यानंतर तो खवळला. ऐकून राक्षस क्रुद्ध झाला, पुरोहितासी दे दोषाला. राक्षसाचे गुरु शुक्राचार्य, त्याचे षंडमर्क नावाचे 2 पुत्र. पुरोहितासी दे दोषाला, कपटपणी हे मम पुत्राला. काय शिकविले हे? ते ऐकलं प्रल्हादाने. बाबा काही नाही शिकवलं. जीवन विष्णुमय भावे,
शेवटी काय काय त्रास नाही, उकळत्या तेलात टाका, कुठे टाका, मारा, अग्नीच्या स्वाधीन करा. तर हीच होलिका देवता तिथे प्रगट होते. अग्नीत गेल्यानंतर प्रल्हादाला आपल्या मांडीत बसवते. समस्त पाप ताप त्याचे त्रास आपण घेते, पण त्याला कुठलाही त्रास ढकलल्याबरोबर धरणी माता त्याला आपल्या मांडीवर घेते. उकळत्या तेलात टाकल्यानंतर तेल शीतल होतं. जो सदाचारी आहे तो कितीही कष्टात असला तरी त्याला निवारणारी देवता ही होलिका देवता आहे. तिचं नावच होळी आहे. त्याच्यामुळे कल्याणकारी देवतेच्या चिंतनाने चालू झालेलं जगदंबेचं स्मरण म्हणून होळीच्या दिवसामध्ये, त्या होळीच्या 5 दिवसाचं पंचमी नवरात्र हे ओरिसा वगैरे प्रांतामध्ये पारंपरिक चालवतात. आम्ही त्याचा कधी विचारच करत नाही. आणि मग त्या होळीचा असलेला अंगारा पंचमी पर्यंत ती ठेवतात आणि तिचा लावतात. तिचा संपूर्ण अंगाला लावून भस्माभिषेक स्वतःचा करून घेतात, भस्म स्नान करतात, परम पवित्र जात. की जसं त्या हरिभक्तांना तू तारतेस तसा मीही हरिभक्त व्हावा आणि मलाही तू तारून न्यावं, या पद्धतीची प्रार्थना तिच्याशी केल्या जाते. आता तर 5 दिवसाची होळी दिसत नाही. पहिल्या दिवशी भडकवते, दुसऱ्या दिवशी पेटवते, आतून पेटते. कसा भक्तीचा रंग चढणार. आणि म्हणून भक्ती या जीवनातली त्या भक्तीचा महोत्सव करण्याचा दिवस म्हणजे हा रंगपंचमीचा दिवस आहे. आता आज अमरावतीला होतो मी. शासनाने सांगितलं आहे खूप संख्येत एकत्र येऊ नका, सगळ्यांच्या आरोग्याला जपा. हे तर खरं आहे की जो बाहेर देशात जाऊन आला त्याला सांगता येत नाही की त्याला बाधा जडू शकते. त्याच्यामुळे आपण पण होळी पण साधी साजरी केली पाहिजे. विश्वात महामारी आहे. हजारो लोक, लक्षावधी लोक नाही, करोड लोक करोनाने बाधतायत. लक्षावधी लोकांना लक्षणं दिसले आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झालाय. आपलेच आहेत. शेवटी त्याचा प्रसाद तर नाही म्हणणार मी, त्याची बाधा फैलत फैलत आपल्या भारतात आली. देव करो आपल्या भारतात ती न टिको. त्यामुळे आपण फारसा काही गुलाल रंग आज करणार नाही, पण मी पिचकारी उडवून टाका. त्यामुळे आजच्या कीर्तनाच्या प्रसंगी मी सांगेल, ज्यांना ज्यांना गुरुचा मंत्र आहे, ज्यांना ज्यांना नसेल त्यांना ज्या देवाचा मंत्र करायचा असेल तो रोज 15-20 मिनिटं बसा, देवाला साकडं घाला की विश्वातून ही महामारी गेली पाहिजे. भारताच्या समस्त प्रांतातून या महामारीचं उच्चाटन झालं पाहिजे. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ही प्रार्थना केली पाहिजे. मी आता बाहेर फिरतोय. आता इथून आत्ताच जाणार आहे, समजा फिरतो तर बाहेरचं वातावरण पाहतो, वातावरण भयभीत आहे. परंतु ज्या वेळेला असं काही झालं तर आम्हाला मात्र सहारा तो इंग्लंड, अमेरिका, चीनला असो नसो आम्ही तर बिंदास्त आहोत. कारण आमच्या देवानं सांगितलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुर्गे स्मृतां हर्षभीतिमशेष जंतो
सारी भीती, सारा काही जे जे काही भीतीदायक असेल त्याला दूर पळवण्याकरता दुर्गा नावाचं तत्व आमच्या चराचरात वास करते, जिला आम्ही दुर्गा देवी म्हणतो. त्यामुळे रोज रोज किमान 5-10 मिनिटं दुर्गा 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 असा जप केला पाहिजे. दुर्गे स्मृतां हरसि भीतिमशेष जंतो स्वस्थै स्मृतां मतिमती शुभां ददासी. सगळ्यांना स्वस्थता द्यायची असेल, शुभ करायचं असेल, दुर्गेचं नाव घेतलं पाहिजे. दुर्गे दुर्घटवारी तुझविण संसारी, अनाथ अनाथै अंबे करुणा विस्तारी. तिला करुणा मागितली पाहिजे. आणि ही जी बाधा आहे सारी आलेली, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी. हे त्रिलोकाचे रक्षण करणारी भगवती जगदंबा होलिका, सर्व बाधा प्रशमनम, ज्या ज्या बाधा होत आहेत त्या त्या साऱ्या दूर तू केल्या पाहिजे. एवं एव त्वया कार्यम अस्मद वैरी विनाशनम. जगाचे वैरी जे जे असतील, जगाच्या कल्याणाचे वैरी असतील, जगाच्या आरोग्याचे वैरी असतील, त्याचा विनाश करणं तुझ्या हाती आहे. रोगान शेषान पंसी दुष्टा. समस्त रोगांपासून या विश्वाला मुक्त करणारी तूच आहे. दृष्टा तू कामान अखिलान सकलान अभिष्टान. सगळ्यांचं अभिष्ट चिंतन करणारी, सगळ्यांना व्यसन नको नको त्या गोष्टीपासून दूर करणारी. ताम आश्रितानां न विपन्नराणाम. आम्ही तुझे आश्रित आहोत, तू आमची आई आहे, त्यामुळे विपन्न अवस्था आमच्या देशावर तू येऊ देणार नाहीस, जगावर येऊ देणार नाहीस. आणि त्यामुळे हे जगदंबे, हे भगवती, हे महामाय, हे होलिके, हे धुंडिके, तुला आज होळीच्या दिवशी प्रार्थना करतो आम्ही, करोनाचं उच्चाटन लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि म्हणून आपण सारे भगवान श्रीहरीची अनन्य भक्ती करूया, भक्ती रंगात रंगूया आणि इतकंच वरदान मागूया की आजच्या दिवसाचा रंग, आम्ही भाग्यवान आहोत की सद्गुरुनाथाच्या अंगणात बसलो आहे, त्यांच्या कृपा छत्रात. आजचा रंग त्यांचा प्रसाद रंग आहे. तो काही तो वाला रंग नाही आहे बाहेरून आणलेला तसा केमिकल वाला. तो प्रसादिक रंग आहे, तो निसर्गाचा रंग आहे. आणि तो प्रसाद रंग आहे, तो कृपा रंग आहे, तो भक्ती रंग आहे. त्याचा डाग तुमच्या आमच्या वस्त्रांवर, शरीरावर आज पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला 100% करोनाची बाधा होणार नाहीये. नाही टाळ्या नका बरं, कारण अनेकांना झाली आहे, त्याचं दुःख मात्र आमच्या मनात असलं पाहिजे. त्यामुळे त्या रंगाचा रंग रंगीरंगला श्रीरंग, उघा रंग एक झाला. त्या रंगाच्या प्रसादाने नाव निघूया. त्यामुळे तो मोठा गुलाल फासणं हा जो आपण करत होतो तो फक्त यावर्षी करू नये, त्याच्यातही करू नाही, करू नाही म्हटलं नाही. त्यामुळे मी तिथे ना उभं राहणार ना खूप गुलाल आपण उधळणार. मी इथेच बसीन, भजनाच्या नंतर निघता निघता गाठीचा प्रसाद घेईन आणि त्याच वेळेला एक गुलालाचा फक्त कपाळावर टिळा तुम्ही माझ्या लावा, इतकंच मी आज म्हणेन. परंतु रंग मात्र मी प्रसादाचा आपल्या सगळ्यांवर या करता की त्या रंगाच्या आशीर्वादाने साऱ्यांच्या हृदयात भक्ती रंग राहावा, प्रेम रंग यावा, त्याने आरोग्य रंग राहावा, सगळ्यांच्या अंतःकरणातला तमोगुण जावा, सगळ्यांच्या अंतरंगात भगवान श्रीहरी श्रीरंग त्याचा निवास व्हावा, या कामनेसह उडवीत हरी पिचकारी, उडवीत हरी पिचकारी, उडवीत हरी पिचकारी, उडवीत हरी पिचकारी. भाग खेळतो कृष्ण मुरारी, भाग खेळतो कृष्ण मुरारी, रंग विहा गिरिधारी,
भागते
समरस झालंय. जसं आपण म्हणतो की चुलीत टाकलेल्या गवताची काडी क्षणार्धात नाहीशी होते, तसंच तुझ्या कृपेचा, असं म्हणतात ना की भगवान श्रीहरी आहे कसा, भगवान सद्गुरू आहे कसा, तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली खूप चांगलं करते. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंद वर्षतीये. तू परमशुद्ध आहे. जय जय वो शुद्धे. तू उदार आहेस. आमच्या समस्त नको त्या गोष्टींना क्षमा करतोस उदार मनाने. तुला काही तुझं नाम घ्यावं याची काही तू हरिकली भगवंता, तू देवता नाही आहेस. नामासाठी हरिकला तर माणूस आहे. तू प्रसिद्ध स्वतःच आहे. तू स्वयंसिद्ध आहे. तू प्रसिद्ध आहे. अनवरत आनंद वर्षतीये. तू प्रचंड आनंदाचा वर्षाव तुमच्या आमच्यावर करते. वासना विकारांच्या अनेक नागोबांनी आमच्या शरीराला वेढून टाकलाय. विषय व्याळे मिठी, आणि ती मिठी काही सुटता सुटे नाही. दिलिया नुठी ताठी, फक्त तुझी एकच आहे. ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. जे अनेक प्रकारचे भुजंग विषारी तुमच्या आमच्या जीवनाला वेटोळे घालून बसतात, त्या विषारी भुजंगांवर ज्या वेळेला गुरुची दृष्टी पडते, भगवंताची दृष्टी पडते, त्या क्षणाला त्या साऱ्या भुजंगाचं स्वरूप अमृताच्या वेलीमध्ये निर्माण होते. अशा अमृताच्या वेली तुमच्या आमच्या जीवनात आम्हाला वेढून टाकाव्या. परमानंदाचं कृपेचं वरदान मिळावं असा कृपाशीर्वाद या रंगपंचमीच्या निमित्ताने आपण भगवान श्रीहरी पांडुरंगाच्या चरणी करूया आणि गाऊया. चितघना मुकुंद आनंदाचा डोह, चितघना मुकुंद आनंदाचा डोह, चितघना मुकुंद आनंदाचा डोह, चितघना मुकुंद आनंदाचा डोह. तरंगवरी हो,
मामी विठ्ठल मुकुंद